मित्रांनो, तुम्ही जर आपल्या घरात झोपलात आणि तुम्ही गाढ झोपेत आहात आणि अचानकच तुम्हाला असा आवाज आला, इथे कोण आहे, माझी जागा सोड, आणि तुम्ही उठून बघताय आजूबाजूला कोणीच नाही, तर तुम्ही काय कराल? मित्रांनो, अशीच एक घटना मुंबई ठाण्यामध्ये घडली होती. ठाण्यामध्ये ब्रिटिशकालीन एक बंगला आहे आणि आसपासचे लोक सांगतात की हा बंगला भरपूर वर्ष रिकामा पडला आहे आणि तो भूत बंगला आहे. मित्रांनो, ह्या बंगल्याच्या इथं जायला लोक घाबरतात आणि इथं असं सांगतात की ह्या बंगल्याच्या इथं विचित्र आवाज येतात. एकदा असंच झालं की म्हणजे बाहेरनं मुंबईमध्ये बाहेरनं आलेला एक परिवार, तो त्यांना काही एवढं माहिती नव्हतं, पण त्यांना तो बंगला स्वस्तात भेटत होता रेंटनी, त्यामुळं त्यांनी तो बंगला घेतला. आता बंगला घेतला, साफसफाई झाली. हा जो परिवार होता हा म्हणजे उत्तर प्रदेशमधला होता आणि हे तिथं शिफ्ट झाले आणि राहायला साफसफाई केली आणि राहायला लागले. त्यांचा पहिलाच दिवस होता. तर त्यांची जी मोठी मुलगी होती योगिता, ती तिच्या बेडवर झोपली होती. साधारण रात्रीचे 12-12:15ची वेळ होती. ती झोपली होती आणि तिला अचानकच झोपेतनं उठवणारा असा आवाज आला की इथे कोण झोपलं आहे माझ्या बेडवर, माझ्या जागेवर, उठ इथनं. तिने ते ऐकलं, दचकून उठली. तिने उठून आजूबाजूला पाहिलं तर कोणी नव्हतं. तर ती घाबरून तिच्या जे आईवडिलांचा रूम होता, तिच्या बहिणीचा आईवडिलांचा, ती त्यांच्याकडे गेली आणि त्या मुलीने त्यांना सांगितलं की मला असं असं झालं. आता हे सगळे हॉलमध्ये जमले होते, तर हे पण बोलले असं कसं होईल. तेवढ्यात प्रत्येक रूममधनं आहे ना कुणाचा तरी चालण्याचा आवाज येऊ लागला आणि यांनी बघितलं तर ते एका रूममधनं खुर्ची हलती. हा प्रकार त्यांच्याबरोबर होऊ लागला. त्या रात्री, पहिल्याच रात्री हा प्रकार त्यांच्याबरोबर झाला. आता हे तर एका रात्रीमध्ये तर जाऊ शकत नाही, पण ती जी मुलगी होती योगिता, तिचे जे वडील होते ते असे ह्या गोष्टींना मानत नव्हते. त्यांचं असं म्हणणं होतं की आपण मनाचा भाग आहे, हा आपण मनाने विचार करतो ना असं काहीतरी आपल्या डोळ्यासमोर येतं, असं काही नाही आहे. आता त्या दिवशी ती योगिता बोलली की मी माझ्या रूममध्ये झोपणार नाही, मी तुमच्याबरोबर झोपते. आता ह्या दोघ बहिणी आणि त्यांचे आई वडील ते एका रूममध्ये झोपले. ते म्हणजे त्यांनी देवघर केलं होतं, तिथं झोपले घाबरून. आता योगिताचे जे वडील होते ते ह्या गोष्टीला मानत नव्हते. दुसऱ्या दिवशी ते उठले आणि त्यांच्या जॉबला गेले, पण ह्या तिघीजणी घरामध्ये होत्या. आता यांचं कॉलेजचं पण ॲडमिशन झालं नव्हतं, काय नाही, पहिलाच दिवस राहायला त्या बंगलोमध्ये. आता तिघीजणी तेच त्यांचं डिस्कशन चाललं होतं. मग यांनी काय केलं की असं ठरवलं तिच्या मम्मीने, त्या दोघी बहिणींनी, की आपण इथं राहायचं नाही, आपण छोट्याशा घरात राहू, पण इथं राहायचं नाही, इथं काहीतरी विचित्र एनर्जी आहे, नेगेटिव्ह पॉवर आहे काहीतरी. म्हणून त्यांनी काय केलं की फोन केला त्यांच्या वडिलांना आणि सांगितलं की पप्पा आपल्याला इथं राहायचं नाही, तुम्ही एखादा छोटा फ्लॅट बघा, आपण तिथं राहूया. पण तो जो त्या मुलींचा बाप होता तो भरोसा करत नव्हता. त्याच्यामुळं तो बोलला की तुम्ही काय घाबरू नका, मी घरी येतो, काय नाही आहे, असं काय नाही, पहिला दिवस आहे, नवीन घर आहे, तुम्हाला असा भास होतो आहे. त्यामुळं त्यांनी टाळलं आणि दुसऱ्या दिवशी रात्री तो पुन्हा तिथं आला आणि जेवण वगैरे यांनी केलं. आता ती जी मुलगी होती योगिता, तिच्या मनामध्ये तर ती भीतीच होती. मग ती काय बोलली की नाही, मी आता आपल्या बारकीला घेऊन झोपते माझ्या रूममध्ये, कारण की मला भीती वाटते. मग आता ह्या दोघीजणी योगिताच्या रूममध्ये त्या दिवशी रात्री जेवण वगैरे करून झोपले. तर मित्रांनो, रात्रीचे 12-12:15 वाजता लिटरली योगिताचा गळा कुणीतरी पकडला आणि तिला हालचाल करता येत नव्हती. मध्ये बोलतो ना आपण, तोंडातनं शब्द निघत नाही, पूर्ण स्तब्ध झाली बॉडी. असं तिच्याबरोबर घडलं. आता ती बाजूला बहीण होती, ती तिला उठवायचा प्रयत्न करते, पण ती हलूच शकत नाही. ती ओरडायचा प्रयत्न करते, पण ओरडूच शकत नाही. आता तिच्या बहिणीने आहे ना, तिची पायाची पण हालचाल होत नव्हती, पण तिला असा बारीक आवाज येतो ना गळ्याचा, असा या टाईपमध्ये आवाज आला. म्हणून तिने डोळे उघडले तर योगिता होती, ती गळ्याला हात लावून अशी ओढायचा प्रयत्न करत होती. मग तिच्या बहिणीने तिला असं आपण बोलतो ना धक्का दिला तर ती सुटली आणि ती सरळ उठली आणि आईवडिलांच्या रूमच्या इथं पळत गेली आणि आईवडिलांना जोरात ओरडून उठवलं. आता या दोघी बहिणी बाहेर आल्या होत्या. मग ते आईवडील बाहेर आले, काय झालं, तर ती काय बोलण्याच्या अगोदर तिच्या आईवडिलांचं लक्ष तिच्या गळ्यावर गेलं. त्यांनी पाहिलं की तिचा गळा लिटरली कुणीतरी असा दाबला आहे आणि नकाचे ओरकडे. आता तिच्या वडिलांना पण हे खरं वाटलं. तर मित्रांनो, सकाळच्यापर्यंत हे जागेच होते आणि जशी पाठ झाली
4 4:15 तशी योगिताला झोप लागली. ती त्या सोप्यावर झोपली होती. पण तिच्या आईने जेव्हा तिला उठवायचा प्रयत्न केला तेव्हा तिचं अंग अक्षरशः असं कडक झालं होतं, तापलं होतं. ते बघून तिची आई बोलली की हिला काहीतरी झालं आहे, तुम्ही हे रूमचा बंगल्याचा हट्ट करू नका, हा बंगला सोडूया आपण. तर तिच्या वडिलांनी लगेच ऑफिसमध्ये काही मित्रांना फोन केला आणि बोलले मला अर्जंट आहे ना, इथं कुठंतरी फ्लॅट द्या, कारण की मला ह्या इथं प्रॉब्लेम होतो आहे. मग त्याच्या मित्रांनी काही सेटिंग लावली आणि त्यांना एक छोटासा 2 रूमचा फ्लॅट घेऊन दिला, म्हणजे बघितला रेंटनी. ते त्याच दिवशी दुपारी त्या फ्लॅटमध्ये गेले राहायला. आता हे सामानाचं शिफ्टिंग चाललं होतं. ती जी योगिता होती ती झोपलीच होती. त्या रूम तिकडं शिफ्ट झाले तरी तिला ताप भरला होता म्हणून ती एका आपण बोलतो ना चादर हातरून चटई हातून झोपली होती. तर आता ही दुपारची वेळ होती, साधारण 3 3:15ची. योगिता अचानकच उठली आणि जोरात जोरात किंचाळायला लागली. ते बघून जे तिचे वडील खाली सामान शिफ्ट करत होते, तिची आई वगैरे तिची बहीण, हे सगळे पळत पळत रूममध्ये आले. बघतायत तर काय, योगिताचा चेहरा पूर्ण सुजलाय, पाय सुजलेत, पूर्ण अंग असं काळं निळं पडलंय. आता हे बघून त्यांना कळलंच नाही काय चाललंय नक्की. म्हणून त्या आता तिच्या वडिलांचे काही मित्र पण आले त्यांना सामान शिफ्ट करायला. त्यातला एक जण बोलला की हे काहीतरी वेगळा प्रकार आहे, हे तिला आजार वगैरे आजारी नाही आहे, हिला वेगळं काहीतरी झालं आहे. आता तिचे वडील बोलले काय झालं आहे, तर बोलला थांबा जरा मी थोड्या वेळात आहे ना एक माणूस आणतो, मला हा प्रकार कळला आहे काय झाला आहे. तर मग तो गेला. तोपर्यंत हे सगळे तिच्या योगिताच्या बरोबर होते. गेला आणि एक माणूस होता त्याला घेऊन आला. तो असा आगोरी टाईपचा माणूस होता. तर योगिताचे जे वडील होते ना ते ह्या गोष्टींना मानत नव्हते. त्याला राग आला, बोले तू का असं केलं, कोणाला पण घेऊन येतो का, हिला डॉक्टरची गरज. तो बोलला तू थोडा वेळ थांब, तू बाहेर जाऊन बस, मी बघतो काय ते. जेव्हा त्या माणसाने तिच्याकडे बघितलं, तिला जरा पाणी वगैरे दिलं, तर त्यांनी सांगितलं की हिच्या अंगामध्ये आहे ना त्या तिथलं जो बंगल्यामधला आत्मा तो घुसलेला आहे आणि तो सोडणार नाही हिला. मित्रांनो, त्याच्यानंतर योगिताला एवढा त्रास व्हायला लागला की ती एवढी विचित्र झाली होती की ती आई वडिलांना सुद्धा मारायची, बहिणीला मारायची, ती आवरत नसायची 10 लोकांना. आता ही फॅमिली तर आली होती बाहेरनं, त्यांचं नातेवाईक तर कोण नाही, इनमीन त्याचे 2-3 मित्र तेच. मग त्यांनी कसं तरी तिला कंट्रोल केलं त्या दिवशी आणि त्या जो माणूस आणला होता त्यांना विचारलं की ह्याच्यावर इलाज काय. तर त्यांनी भरपूर मोठा काहीतरी आपण ते ब्लॅक मॅजिक किंवा असं काय असतं त्याचे जे उतारे असतात तसं करायला लावलं आणि त्यांनी तो त्याच रात्री केला. आता योगिताला थोडाफार फरक पडला होता, पण ती पुन्हा तसंच करायला लागली. त्याच्यानंतर ती फॅमिली त्याचा जो तिचा वडील होता त्यांनी तो जॉबचं सोडून दिला आणि अख्ख्या फॅमिलीला घेऊन परत मध्ये गेला. तिथं गेल्यानंतर काही महिन्यांनंतर ती बरी झाली. पण मित्रांनो, असं म्हणतात की आजही तो बंगला भूत बंगला ह्या नावानेच प्रसिद्ध आहे. हा ठाण्यामध्ये बंगला आहे आणि आजूबाजूचे लोक सांगतात की आजही त्या बंगल्यापर्यंत जायची कोणाची हिंमत होत नाही, आजही तिथं कोण जात नाही. आणि रात्रीच्या वेळी कधी अमावस्या पौर्णिमेला विचित्र रडण्याचा आवाज येतो, हसण्याचा आवाज येतो, विचित्र आवाज येतात. कधी कधी तर लोकांना तिथं अशा आकृत्या दिसतात वावरताना. मित्रांनो, ही घटना आहे ना, ही गुगलवर पण आहे, ठाणे हॉन्टेड बंगलो. ही घटना आम्हाला ते जे माधुरीचे पप्पांचा जो मित्र आहे त्यांच्या मुलांनी पाठवली आहे. मित्रांनो, असं म्हणतात की आपण नवीन वास्तूमध्ये गेलो तर पहिली होम हवन शांती करावी लागते, पण ह्या परिवाराने तसं काही केलं नाही, तसं काय ते मानत नव्हते, त्याच्यामुळं हे त्यांच्या मुलीला भोगावं लागलं. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या फॅमिलीबरोबर तुमच्या मित्रांबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.